तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती तुटल्या जमा असल्याचे सूत्रांनी सांगितले। घड्याळाच्या चिन्हावर लढण्याचा अजितदादांच्या पवारांच्या पक्षाला प्रस्ताव असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मान्य नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतूनच लढण्याची शक्यता आहे। पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची पुण्यात बैठक सुरू असल्याची देखील माहिती मिळते। तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे लाईव्ह जोडलेले आहेत। प्रदीप, खरं म्हणजे पुण्यामध्ये रात्रींच्या बैठकांचं सत्र सध्या सुरू पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीची बैठक जी आहे ती सध्या सुरू आहे। घड्याळावर लढण्याच्या दादांच्या पवारांचा पक्षाला प्रस्ताव आहे। नक्की काय घडामोडी घडतात? काल आपल्याला पाहायला मिळाले की अजित पवारांच्या निवासस्थानी खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे चर्चा करण्यासाठी गेलेले होते। मात्र अजित पवारांकडून शरद पवार यांच्या पक्षासमोर घड्याळाच्या चिन्हावरती उमेदवार लढवा अशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे तो ठेवण्यात आलेला होता। पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती आणि अगदी पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा दोन राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवा अशा पद्धतीचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसकडून होता। मात्र तुतारी या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जे आहेत ते आग्रही होते। मात्र अधिकच्या जागा ज्या आहेत त्या सुद्धा शरद पवार पक्षाकडून अजित पवारांच्या पक्षाकडे मागण्यात आल्या। मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवायची का हा प्रस्ताव जो आहे तो शरद पवार पक्षातल्या अनेक नेत्यांना मान्य नाही। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी ज्या आहेत त्या खरं तर युती होण्याच्या आधीच ज्या चर्चा पुण्यामध्ये होते की दोन राष्ट्रवादी जे आहेत ते पुणे महानगरपालिकेमध्ये एकत्र येतील। मात्र आता ती चर्चा त्याचबरोबर शक्यता जी आहे ती मावळली असं म्हणावं लागेल। कारण जवळपास 3 तासांपासून काँग्रेस त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये 3 तासांपासून बैठक जी आहे ती सुरू आहे। काही वेळापूर्वी मनसेचे नेते जे आहेत ते सुद्धा बैठकीमध्ये सहभागी झालेले होते। पुण्यामध्ये भाजपच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेतलं जातं काही पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र जी चर्चा गेल्या 10 दिवसांपासून होती आणि ज्या खरं तर कारणामुळे प्रशांत जगतापांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा द्यावा लागला ते म्हणजे अजित पवारांच्या पक्षासोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची युती होणार। मात्र आता जवळपास ही शक्यता जी आहे ती मावळली असं म्हणावं लागेल। कारण घड्याळ चिन्हावरती लढण्याचा प्रस्ताव जो आहे तो शरद पवार यांच्या पक्षातल्या नेत्यांना अमान्य आहे। त्यामुळे आज कदाचित रात्रीच अजित पवारांच्या पक्षाला निरोप जो आहे तो दिला जाऊ शकतो। उद्या सकाळपर्यंत अधिकृतरित्या घोषणा जी आहे ती केली जाते की पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र प्राथमिक चर्चा जी आहे ती म्हणजे दोन राष्ट्रवादी एकत्र येणार, ज्यासाठी प्राथमिक चर्चा ज्या आहेत ते गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या। जवळपास 3 बैठका ज्या आहेत त्या दोन राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुद्धा झालेल्या पाहायला मिळाल्या। मात्र आता शरद पवार पक्षाचे नेते जे आहेत काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यासोबत 3 तासांपासून बैठक करताना पाहायला मिळतात। याचा सगळ्यात परिणाम जो आहे तो राज्यातल्या सगळ्यात महानगरपालिका या संपूर्ण सविस्तर जी माहिती आहे अपडेटची तुझ्याकडनं वेळोवेळी आपण घेत राहणार आहोत।